मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना स्वकीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे असे दिसू लागले आहे। महायुतीत काम करण्यास पळसदरी ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यांचा निर्णय घेऊन या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांना विरोध केला आहे। महायुतीचे कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्त राहणार आहेत। पळसदरी ग्रामपंचायत मधील काही गावात कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना विरोध आहे। या भागातील कार्यकर्त्यांची कोणतीही कामे आमदारांकडून होत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते मात्र नाराज आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीवर बहिष्कार करणार असल्याचे पत्र पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांना लिहिले आहे। ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाकडून काही गावामधील कार्यकर्त्यांना स्थापन्न वागणूक दिली जात होती। कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी म्हणून गेले वर्षभर कल्पतरू एरिया प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ उपोषण आंदोलन अर्ज विनंत्या बैठका करून झालेले आहेत। मात्र महायुतीतील शिंदे गटाचे आमदार कामाला राजकीय भावनेने विरोध करीत आहेत। कंपनी प्रशासनावर दबाव आणून कोणत्याही प्रकारचे काम मिळू नये अशी विरोधी भूमिका घेत आहेत। आम्ही पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील प्रामुख्याने नांगुर्ले तिघर येथील कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे। न्याय मिळत नाही तोपर्यंत महायुतीचे काम करणार नाही असा पवित्रा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे। पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील महायुतीचे कार्यकर्ते यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला असून त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। त्यात कर्जत पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस राजेंद्र निगुडकर, कर्जत पंचायत समिती माजी सभापती राकेश मर्ले, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला संघटक पूजा सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भरत कदम, युवक तालुका सरचिटणीस रुपेश पवार आदी प्रमुख तसेच 100हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत महायुतीचे काम करणार नसल्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे। स्थानिक ग्रामपंचायत पळसदरी हद्दीतील तिघर नांगुर्ले वरणे या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतोय। गेली 2 वर्ष आमची सर्व कार्यकर्ते तिथली स्थानिक मंडळी आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा याच निमित्ताने झगडत आहेत। ते स्थानिक प्रशासन, कल्पतरूचं प्रशासन, त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांना देखील अनेक वेळा भेटून साकडं घालण्याचा निश्चितपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता, परंतु ह्याला यश येताना दिसत नाही। कारण स्थानिक जी मंडळी आहे ते ठराविक मंडळी सोडून इतरांना काम दिलं जाते आणि जी मंडळी गावातील आहेत तिथे भेदभाव केल्याचं आपल्याला दिसून येते। खरं तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार थोरवे साहेब यांनी खरं तर निवडून आल्यानंतर ते अख्ख्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात, ठराविक एका गटाचं नाही। असं असताना देखील या ठिकाणी ठराविक एकाच गटाला काम दिलं जाते आणि बाकीचे सर्व जी मंडळी आहेत त्यांना या कामापासून वंचित ठेवलं जाते। या प्रकरणातून खरं तर स्थानिक लेवलला शांतता राहणं आवश्यक आहे, पण ह्या 2 गटांमध्ये केसेस झालेल्या आहेत, कोर्टात केसेस प्रलंबित आहेत। असं न होता खरं तर आमदारांनी मध्यस्थी करून या ठिकाणी तडजोड करणं आवश्यक होतं, पण तसं न होता ठराविक एका गटाला मदत करून या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे। हे सगळं करत असताना या 2 वर्षानंतर आता लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट तसंच भाजप हे सगळे एकत्रित सामील असताना इथे आमच्यामध्ये दुजाभाव का केला जातो असं आमच्या स्थानिक मुलांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। सगळ्या महाराष्ट्रात महायुती एकोप्याने नांदत असताना मात्र कर्जत मतदारसंघात इथे काहीतरी दुजाभाव निश्चित ठेवला जातोय। या ठिकाणी त्यांच्या बरोबरीली असलेली जी मंडळी आहे त्यांनाच या ठिकाणी कामाचं वाटप केलंय आणि जे राष्ट्रवादीचे म्हणा किंवा इतर पक्षाचे काम करतायत त्यांना या ठिकाणी डावळलं जातंय। याचं कारण काय? या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना काम देऊ नये असा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जातोय। तर माझी या ठिकाणी आमदारांना विनंती आहे, दोन्ही गावातील सर्व मंडळीला एकत्र बसून या ठिकाणी मध्यम मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा। पण गेली 2 वर्ष सतत या कामाला हुलकावणी दिली जाते आणि इथल्या स्थानिकांवर अन्याय केला जातोय। म्हणून आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतलाय
आपण सर्वजण राजकारण करतोय, महायुती महाराष्ट्रात एकत्रपणे राहत असताना कर्जत तालुक्यामध्ये असे काय प्रकार घडतायत, तर याचा निश्चितपणे साकल्याने विचार करण्याची गरज आहे. मग आपण कशासाठी पक्षाचं काम करायचं, ज्या पक्षासाठी आपण काम करतोय आणि स्थानिक त्या ठिकाणी युती असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत होत नसेल तर आपण राजकारण करायचं कशाला. त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीमधील विशेषतः नांगुर्ले, वर्णे, तिगर या गावांनी निर्णय घेतलेला आहे. आपण या ठिकाणी आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं आणि पर्यायाने कुणालाच मतदान आम्ही करणार नाही असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे. ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा विशिष्ट जो गट आहे किंवा ज्याला कामं दिली जात आहेत आणि ते सोडून जी इतर मंडळी आहेत ते बहुतांशी 75% मंडळी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना डावललं जाते आणि त्यांच्यावर अन्याय होतोय. म्हणून सर्व गावकरी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणी महायुतीचं कुठल्याही परिस्थितीत काम करणार नाही. आणि का करावं, जर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात ही युती असताना कर्जतलाच अशा प्रकारचा अन्याय काय केला जातो हा संशोधनाचा विषय झालेला आहे. तर माझं या ठिकाणी विनंती आहे बारणे साहेबांना, यात आपण स्वतः लक्ष घालावं निवडणुकीपूर्वी. आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे आम्ही आपल्या युतीसोबत आम्ही तर तालुका लेवलला जरी काम करीत असलो तर जर आमच्या गावावर ग्रामस्थांवर जर अशा प्रकारचा जर अन्याय होत असला तर आम्ही ते कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि त्यासाठी एकत्र येऊनच आम्ही हे काम करू. तर आपण या ठिकाणी लक्ष घालावं तशा प्रकारचं निवेदन ग्रामस्थांनी बारणे साहेबांना दिलेलं आहे. मला वाटतं बारणे साहेब यामध्ये लक्ष घालून काहीतरी करतील. अन्यथा आम्ही शांत बसू. महायुतीचं काम करायला आम्ही कशासाठी करायचं, जर आमची मुलं बाळ इकडे तिकडे फिरत असतील आणि जर त्यांना जर या ठिकाणी रोजगार मिळत नसेल तर आम्ही कशासाठी झगडायचं आणि कशासाठी राजकारण करायचं. म्हणून या ठिकाणी आम्ही या लोकसभेच्या इलेक्शनवर जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही महायुतीचं काम करणार नाही असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. आम्ही ह्या पळसदरी ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी आम्हाला माझ्या घरामध्ये माझी मिसेस चित्रा मर्रेला सरपंचपदी विराजमान केलं. त्याला सर्वश्री ग्रामस्थ बरोबर आहेत. माझा भाऊ राकेश मर्ले ह्याला सुद्धा सभापती केलं. त्याच्यामध्ये सर्व आमचे ग्रामस्थ पळसदरी ग्रामपंचायत आणि इथं जी आता जो प्रकल्प चाललेला आहे कल्पतरूला ज्या वेळेला माझी मिसेस सरपंच असताना वेळोवेळी आम्ही मदत केली. कुठल्याही प्रकारचा त्यांनी सांगत असताना आम्ही रवी देशमुख असू दे, अनिल देशमुख असू देत, गावातले इतर असू देत, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निगुडकर साहेब असू देत, पूजाताई असू देत, प्रदीप सूर्य असू देत, आम्ही वेळोवेळी त्यांना मदत केलेली आहे. आणि आता प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या जे स्थानिक जे लोक आहेत, ती पोरं आहेत, त्यांना डावललं जातं आहे की जेणेकरून गेल्या 8 महिन्यापासून ते आंदोलन करतात, उपोषणं करतात, सगळ्या गोष्टी करतात. मग प्रशासन गप्प का? त्यांना काय इथं काय कुठल्याही प्रकारची काय मारामारी झालेली पाहिजे आवडते का? किंवा कुठल्या प्रकारचा इथं गुंडगिरीचा हे चालू आहे का? मग जर का इथं उद्या सकाळ जर का काय वेळं वाकडं जर झालं तर त्याला सर्व जबाबदार ही कल्पतरू कंपनी राहील. एवढं मी त्यांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो. कारण काय हे जे सगळं गोडीनी चाललं आहे ते व्यवस्थित गोडीनी चालू द्या. तुम्ही आमच्याबरोबर आमच्या जे स्थानिक लोक नेते मंडळी त्यांच्याकडे जात आहेत त्यांना तुम्ही कागदावर वर्क ऑर्डरवर तुम्ही सह्या करून देता. तुम्हाला 700 मीटरचा रस्ता दिला जातो. ज्या नंतर सांगतात का तुम्हाला संध्याकाळी आम्ही वर्क ऑर्डर देतो आणि नंतर संध्याकाळी फोन येतो की तुम्हाला आता ह्या ठिकाणी काम मिळणार नाही. मग कंपनी आमच्या ह्या सगळ्या ज्या आमची भाऊबंड आहेत त्यांना खेळवते का? मग तुम्ही आम्हाला कधी तुम्ही आम्हाला काम देणार? आम्ही वेळोवेळी हीच तुमची वाट बघायची का? आज देतो, उद्या देतो, नंतर आमचे इंजिनियर अवेलेबल नाही आहेत. मग तुम्ही काम आमच्या ह्यांना कधी देणार? आमच्या मुलांना काम कधी देणार? जर उद्या सकाळी इथं जर काय जर झालं या साईडवर उद्या सकाळी जर काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही कल्पतरू प्रशासन असेल. ही तुम्हाला म्हणजे तुमच्या मार्फत मी गवाही देतो आणि इथंच थांबतो. शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा हा गेल्या 1.5 वर्षापेक्षा जास्त दिवस हा लढा चालू आहे आणि प्रत्येक शेतकरी आज इथे आमच्या गावात काम आहे. आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही कामं मिळावीत तर हा अन्याय आहे. आमच्या गावात कामं असून सुद्धा आणि ज्या मुलांना आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या मुलांना कामाची गरज आहे आणि तुम्ही तिथे जर हे म्हणजे ढवळाढवळ करून त्यांना त्यापासून वंचित ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले तिन्ही पक्षाचे लोक सगळे एकत्र काम करत आहोत आणि हे एकत्र काम करत असताना जर आपल्या पुत्रांना
काम मिळत नसेल तर आम्ही सर्वच जण त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना निश्चितपणे काम मिळायला पाहिजे. आणि एक कायदेशीर बाजू म्हणून जर काही आमच्या शेतकरी मुलांना जर गरज लागली तर तिथेही आम्ही निश्चितपणे मदत करू त्यांना आणि त्यांना हे काम मिळालं पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.